ते हे जोडी संत पाय ए थोडिया नोटो माता मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरे दिट ए थोडिया नोटो माता मरणा वाचोनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी एथोनिया नटो माता मरणा वाचोनी सर्वता पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय एथोनिया नटो माता मरणा वाचोनी सर्वथा प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्ती सेवेसाठी निवडलेला अभंग वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरीपत साधक सकल गुण गंभीर संसार रणवीर हाती हरिनाम तीर निकृत कलिकाल शीर चंद्रभागा मातेप्रमाणे इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये संतांचं जीवन आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेटण्यासाठी दुर्लभ आहे. या मृत्यूलोकामध्ये अनेक गोष्टी दुर्लभ आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला संतांच्या पायाची जोड दुर्लभ आहे. दुर्लभम त्रेमे वेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुषे संशय. दुर्लभ काय आहे? या अनेक गोष्टीमध्ये एक दुर्लभ आहे, संतांच्या पायाची जोड आपल्याला दुर्लभ आहे. आणि तुकोबराय सांगतात ती संतांच्या पायाची जोड मला मिळालेली आहे. माझ्या भाग्यानं मला पायाची जोड मिळालेली आहे. संत भाग्यानं भेटतात. आपलं भाग्य उदयाला आलं तरच संत भेटतात. आपलं पुण्य उदयाला आलं तरच संत भेटतात. आणि पुण्य उदयाला आल्याशिवाय पुण्याशिवाय घरामध्ये पुण्य स्मरण घडू शकत नाही. आज या ठिकाणी वैकुंठवासी कैलासवासी आदरणीय आमचे नानांचा आज या ठिकाणी द्वितीय पुण्य स्मरणाचा सोहळा आपण सर्वजण मिळून आपल्या या कोळी परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. नानांना जाऊन आज बरोबर या ठिकाणी 2 वर्ष पूर्ण होतंय. 2 वर्षाचा कार्यकाल कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये दिनेश असेल, ताई असतील, त्यांना कळालं नाही. गेलेले माणसं आयुष्यामध्ये कधीही माघारी येत नाहीत तात्या. पण गेलेल्या माणसाच्या आठवणी आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आदमी मुसाफिर है, आता है और जाता है. गेल्या वर्षी सहज मी बारामतीहून कीर्तनावरून घरी जाताना नानांचा बोर्ड पाहिला होता. गेल्या वर्षी सागर महाराजांचं कीर्तन होतं. नानांचा बोर्ड बघितल्यानंतर, नानांचा फोटो बघितल्यानंतर मनात थोडंसं एक एक प्रेम निर्माण झालं. आणि मनात विचार आला की नाना गेले कस काय, आपल्याला काय माहिती नाही. आपल्या जवळची माणसं खऱ्या अर्थाने काळाच्या पडद्या आड या ठिकाणी होत असतात. नानांचा फोटो पाहिल्यानंतर एक प्रसन्न चेहरा, हसतमुख चेहरा. पण आज ती व्यक्ती आपल्या बरोबर नाही, काळाच्या पडद्याआड गेलेली आहे. नानांच्या सौभाग्यवती आमच्या मावशी आदरणीय लक्ष्मी नाना कोळी आमच्या मावशी या ठिकाणी आहेत. नानांची मुलं आदरणीय आमचा दिनेश भैया या ठिकाणी आहे. घरामध्ये 5 मुले आहेत. आदरणीय रुपाली ताई, राणी ताई, ठकोबाई, दीपाली आणि अश्विनी.
रूपाताई आपल्या घरी कार्यक्रम केलता ना, राणीताईच्या घरी. आमच्या राणोताईच्या घरी नानांनी मला 2016-17ला आम्ही तांदूळवाडीमध्ये कीर्तन केलं होतं. राणोताईंच्या घरी नानांनी मला बऱ्याच ठिकाणी कीर्तन सेवा देण्याचा नानांनी प्रयत्न केला. नानांच्या मनात विचार होता, आपले महाराज आहेत, रतन मामाचे बंधू आहेत आणि कुठंतरी आपल्या महाराजांना आपण थोडस मोठं करावं, म्हणून नानांनी बऱ्याच ठिकाणी मला कीर्तन सेवा देण्याचा योग प्राप्त करून दिला. परंतु नाना निघून गेले, अशा महान व्यक्तीची आपण जीवनामध्ये पोकळी कधीही भरून काढू शकत नाही. तुमच्या दृष्टिकोनातून जेवढं नुकसान आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीने नुकसान माझ्या जीवनामध्ये आहे. कारण नाना बऱ्याच ठिकाणी कीर्तन देत होते, आज देऊ शकत नाहीत ते. म्हणून खूप मदत नाना आम्हाला करायचे. असे परोपकारी जीवन जगणारे आदरणीय आमचे वैकुंठवासी नाना, त्यांचं नावही नाना आणि सगळे गावातले लोक लहान थोर मोठे त्यांना नानाच म्हणायचे. पुण्याचा संचय करणारा जो व्यक्ती आहे त्याला पुण्यात्मा म्हणतात आणि हा पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी असे म्हणतात. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणे, आळंदी पंढरपूरची वारी करणे, कपाळाला गोपीचंदन टिळा लावणे, एवढ्यावर पुण्याची व्याख्या पूर्ण होत नाही. दुसऱ्याचं सुख आणि दुःख जाणून घेण्याची वृत्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये तयार होते त्याला पुण्यात्मा म्हटलं जातं. रामकृष्ण. तसं नानांनी एकमेकाचं सुख दुःख जाणून घेण्याची वृत्ती जगामध्ये तयार केली. माणुसकीचं नातं नानांनी बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्ये तयार केलं आणि आज जो कार्यक्रम आहे एक प्रेमाचा, एक माणुसकीचा, एक जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा हा कार्यक्रम आहे. खऱ्या अर्थाने नानांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं कार्य केलं आणि कार्य करून आपलं जीवन खऱ्या अर्थाने 55 ते 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये नानांनी आपलं कार्य या ठिकाणी थांबवलं. जी माणसं चांगली असतात या माणसांना दिनेश दादा आयुष्य कमी असतं. जी माणसं वाईट वागतात या वाईटाला आयुष्य भरपूर असतं. राणूताई राजा रावण 1000 वर्ष जीवन जगला, वाईट वागला, पण जगाची माऊली आळंदीमध्ये राहणारे ज्ञानोबराय फक्त वय वर्ष 22 मिळालं. लोकांनी त्रास दिला माऊलीला, आळंदीमध्ये खाण्यासाठी अन्न दिलं नाही, नेसण्यासाठी वस्त्र दिलं नाही, कमी जगले. पण जेवढे जगले तेवढे माऊली चांगले जगले. तसं नाना कमी जगले पण जेवढे जगले तेवढं खऱ्या अर्थाने चांगलं जगले. उत्तम जीवोरे किरती मागे उत्तम जीवोरे तुका म्हणे येता मरण तिसरे उत्तम जीवुरे किरती मागे उत्तम जीवुरे किरती मागे म्हणे येता मरण तिसरे उत्तम जीवुरे उत्तम सरे उत्तमाचे ओरे कीर्ती मागे. दिनेश दादा, मनुष्य किती दिवस जीवन जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जीवन जगला हे फार महत्वाचं आहे. किती दिवस गळ्या आळंदी पंढरपूरची वारी केली हे महत्वाचं नाही, ती वारी कशी केली हे फार महत्वाचं आहे. तसं नाना कमी जगले पण चांगलं जगले. या मृत्यू लोकांमध्ये आपली कपडे शिल्लक राहत नाहीत. सगळे लोक गंगेला विसर्जन करतात, आपली हाडं गंगेला विसर्जन करतात, आपल्या घरातल्या वस्तू गंगेत विसर्जन करतात. आपलं या जगात काही शिल्लक राहत नाही, पण या जगामध्ये काय शिल्लक राहतं
केलेलं चांगलं आणि वाईट कर्म या जगामध्ये शिल्लक राहत असतं. मनुष्य चांगला किंबहुना वाईट हे ओळखायचं कसं, याचं एक शास्त्र आहे. एखादी व्यक्ती मरण पावली आणि स्मशानभूमीमध्ये आपण त्यांना घेऊन गेलो. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर लोक जर म्हणायला लागली, हो नाना जायला नव्हते पाहिजे होते, ते आता जायला नव्हते पाहिजे होते, त्यांनी खूप चांगलं कार्य केलं, त्यांनी आम्हाला खूप मदत केली, त्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं, जायला नव्हते पाहिजे होते, असं जर स्मशानभूमीमध्ये जर व्यक्ती लोक समाज म्हणायला लागला, तर समजायचं ही व्यक्ती वैकुंठाला गेली, स्वर्गाला गेली. आणि जर स्मशानभूमीमध्ये जर चर्चा व्हायला लागली, बरं झालं व्यक्ती लवकर गेली, आम्हाला खूप त्रास दिला, असं जर म्हणत असेल तर समजायचं ही व्यक्ती नरकाला गेली. पण नानांच्या बाबतीत एक प्रेमळ व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने नाना हे वैकुंठवासी आहेत, स्वर्गवासी आहेत. याचं एकच कारण, नानांनी समाजाला दिलेलं प्रेम आणि समाजाने नानांना दिलेलं प्रेम. म्हणून असे परोपकारी जीवन जगणार आहे, त्यांचा आत्मा पुण्यवान होता. पुण्यवंत व्हावे. हा पुण्यवंत व्हावे. घेत सज्जनाची नावे. घेत सज्जनाची नावे. नावे नेगे माझी वचन. नेगे माझी वचन. नेगे माझी वचन. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला वर्ष श्राद्ध करायला सांगितलेलं आहे, केलं पाहिजे आपण, मान्य. बर वर्ष श्राद्ध केलं की आपण थांबायचं का हो? ज्ञानोबराय ज्ञानेश्वर लक्ष द्या. वर्ष श्राद्ध केलं की आपण थांबायचं नाही अजिबात. आपण प्रत्येक वर्षातून गेलेल्या व्यक्तीला तीनदा आठवलं पाहिजे. कधी कधी अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या वेळेस आपण डोले पाहुणं गेलेल्या व्यक्तीला आठवलं पाहिजे. आंबे बाजारात आलेत बरं का, आता काल बुधवारी लासोरण्यात बघितलं. ताई आलेत ना आपल्या दादाकडे आलेत का? हा नाहीत अजून, मग आल्यावर इकडे संस्थेकडे येऊ दे एखादी पेटी. हा, अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या वेळेस आपण पिंडदान करावं आणि एक फळ पूजायचं असतं, त्याला आंबा म्हटलं जातं. जोपर्यंत पितरांना आंबा खाऊ घातल्याशिवाय आपण खायचा नसतो, हे शास्त्र आहे. पण लोकांनी काल पिशव्याची पिशवी आंबे घेऊन गेले. हा, अक्षय तृतीयेला आपण पिंडदान करावं. महाळले पितृपाठाचा महिना, महाळाचा महिना, या महिन्यामध्ये आपण पिंडदान केलं पाहिजे. पैलवान, महाळाचा महिना कोणता येतो माहित नाही, त्यांना फक्त खायचं माहिती आहे. स्वीट काय, गोड आयटम काय पाहुणं, गोड आयटम काय आहे, काही सांगा की नाव सांगा. आ नाही नाही, गोड आयटम म्हणजे कळी, बुंदी, गुलाबजाम काय आहे? आ बुंदे होय, त्यांना ते पहिलवानला लय आवडते म्हणून म्हणलं. हा असं चला, फळ पुजल्याशिवाय आपण खायचं नाही. पितृपटाचा महिना कोणता आहे हो? महाळाचा महिना कोणता आहे, नाव सांगा त्या महिन्याचं. आचार्य म्हणतात श्रावण. आता चैत्र चालू आहे होय,
ठीक आहे ठीक आहे, आता लक्षात आलं माझ्या, बरं का, आता लक्षात आलं, आता नाही प्रश्न विचारत. भाद्रपद महिना पितृपटाचा महिना, या महिन्यामध्ये आपण पिंडदान जरूर केलं पाहिजे. आणि जी व्यक्ती आपल्या घरातून निघून गेलेले आहे त्या तिथीला बरोबर आपण त्यांचं पिंडदान केलं पाहिजे. नाना जाऊन बरोबर 2 वर्ष पूर्ण झालं, नानांना आपण पैसे देऊ शकत नाही, नाही देऊ शकत. नानांनी खूप खूप दिनेश दादासाठी लेकरांसाठी कमवून ठेवलं, खूप हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, कधीही कमी पडणार नाही, खूप खूप कमी केलं, भरपूर कमवून ठेवलं. म्हणून दिनेश दादाच्या मनात विचार आला, आपण नानांची पुण्यतिथी जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत करायची. म्हणून आपण काय करावं, त्यांच्या स्मरणार्थ आपण जेवढं आपल्याला लक्ष्मी दान देता येईल तेवढी दिली पाहिजे. पैसे जरूर आज आपण त्यांना बरोबर घेऊन जाता येतं का हो? त्यांना बरोबर घेऊन जाता येत नाही अजिबात. मग काय करायचं, ही कर्मभूमी आहे, हितच ती संपत्ती आपण आपल्या जीवनामध्ये दान द्यायची आहे. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत. म्हणजे हात घ्यावेत असं नाही, त्यांचा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. तसं आपण त्यांच्या नानांच्या स्मरणात आपण संपत्ती दान केली पाहिजे. 100% थोडी का होईना संपत्ती दान केली पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे, अन्नदान त्यांच्या स्मरणार्थ केलं पाहिजे. भारतासारखी पवित्र भूमी जगात दुसरी कोणती नाही, गायत्री सारखा पवित्र मंत्र जगात दुसरा कोणता नाही, ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत जगात दुसरे कोणतेही नाहीत, आणि अन्न उदकासारखं दान या जगामध्ये कोणतंही नाही. आज नानांच्या स्मरणात अन्नदान आहे. आता द्वितीय आहे बरं का, खाल्लं तरी चालतं, काही अडचण नाही, मीही जीवन जाणार आहे, आपण ही एक तरी गोड घास नानांचा आपण खाऊन जायचा. जेवढं तुम्ही अन्नदान करताल तेवढे सगळे घरातले दोष निघून जात असतात. विठ्ठल अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, पैसे दान, आणि शेवटी आहे ज्ञानदान. कथा कीर्तन भजन पूजन नानांच्या स्मरणार्थ आपण आपल्या घरामध्ये केलं पाहिजे. कलियुग माझे, कलियुग माझे, कलियुग माझे, करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन
टाळ्या वाजवा. बाळा एक नंबर, एक नंबर. लग्न झालंय का तुझं? 2चं 4, 4चं 6 झालंय का? नाही होईल, पुढच्या वर्षी 100% होईल. एक नंबर सिस्टीम, छान. 10 दिवसात आजच आम्हाला मिळाले, असं नाही तर मिळालंच नाही. काय मंडप टाकला, एक नंबर. मला तरी असं वाटतं या मंडपात आपलं उरकून घ्यावं कीर्तन, बर का. असं म्हणून आज आपण नानांच्या स्मरणार्थ अन्नदान केलं पाहिजे, वस्त्रदान केलं पाहिजे, द्रव्यदान पैसे दान केलं पाहिजे आणि ज्ञानदान केलं पाहिजे. हे सगळं पुण्य राहतं कुठं? फुलामध्ये राहतं. फुल महत्वाचं आहे. काय हार आणलाय, एकदा दिनेश दादासाठी टाळ्या वाजवा. एक नंबर आहे. तसं सगळं पुण्य फुलामध्ये राहत असतं आणि ते फूल आपण त्यांना अर्पण केलं की त्यांना पुण्य मिळत असतं, त्यांना चांगल्या प्रकारची गती प्राप्त होत असते. म्हणून त्या निमित्तातून नानांना कुठं सुख मिळावं, समाधान मिळावं, त्या निमित्तातून कीर्तनाचं आयोजन आहे. सगळ्यात जास्त पुण्य भजनानी होतंय. अभंग निवडलेला आहे श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. मानवी जीवनामध्ये अनेक गोष्टी दुर्लभ आहेत. संपत, सरस्वती, संतानम, सदानुग्रह, सकृत, सकार, संभार, सप्त दुर्लभ. संपत्ती मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे. ऐसा कोणी सांगा जयान आवडे, तकदीर लिखी लक्ष्मी ना हटे हटाने से, निर्धन कभी धनी ना हो रात दिन कमाने से. संपत्ती मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे. आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतोय संपत्ती आम्हाला मिळावी, संपत्ती आम्हाला मिळावी, पण मिळतच नाही हो. सगळ्यात जास्त हाल आज कोणाचे असतील तर या युद्धाच्या काळामध्ये फक्त शेतकऱ्याचे हाल आहेत. सगळ्या मालाला भाव आहे, म्हणजे आपल्या नाही बरं का, आपल्या नाही, दुसऱ्या मालाला, त्यांच्या शासनाच्या मालाला सगळ्याला भाव आहे, पण आपल्या शेतकऱ्याच्या मालाला थोडा सुद्धा भाव नाही. आज कांद्याची परिस्थिती काय, आज केळीची परिस्थिती काय आहे, होय दादा, अवघड आहे. आज कलिंगडाची परिस्थिती काय, खरबुजाची परिस्थिती काय, सगळ्या मालाला भाव आहे, पण आपल्या शेतकऱ्याच्या मालाला आयुष्यामध्ये भाव नाही. आपण हातामध्ये सोनं धरलं तर त्याची माती तयार होते. म्हणून संपत्ती भाग्यवानाला जीवनामध्ये मिळत असते. भाग्याचे नि बडशे, उद्यमाचे नि मिशे, संपत्ती, अपयसे, घर रिगे, संपत्ती मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे. संपत, सरस्वती, ज्ञान मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे. म्हणून ज्ञान कमवलं पाहिजे, प्रत्येकाने कमवलं पाहिजे. अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. गोपीचंदन लावून त्याच्यावर बुक्का लावला पाहिजे. कमवलं पाहिजे. हरिपाठ पाठ केला पाहिजे. मृदंगाचे बोल पाठ केले पाहिजेत. आपल्या कमरेला ओपारणं सुद्धा बस नाही, एवढं आपली कंबर मोठी झालेली आहे. ज्ञानेश्वर, आपली तब्येत वाढल्याबरोबर त्याच्याबरोबर आपलं ज्ञानही जीवनामध्ये वाढलं पाहिजे. विठ्ठल ज्ञान मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे. बाळांनो, कष्ट करा, कमी पडू नका. लात मारल तिथं पाणी काढण्याची ताकद निर्माण करायची. वेळ आणखी वाया गेली नाही. अभ्यास करा, चांगल्या प्रकारचं कार्य करा. जीवनामध्ये 100% यश मिळल्याशिवाय राहणार नाही. 50 वर्षापर्यंत गाढवासारखं काम करायचं आणि 50च्या पुढं निवांत बसून खायचं. आणि 50च्या आत आता निवांत बसून खाल्लं तर 50च्या पुढं गाढवासारखं काम करावं लागेल. म्हणून वेळ अजून गेली नाही, रात्र वैऱ्याची आहे. म्हणून उठा, सगळ्यांनी कामाला लागा. वेळ वायपट घालवू नका. अभ्यास करा, कष्ट करा, घाम गाळा, धन संपत्ती कमवाई, ज्ञान कमवाई, कोणी कमी पडायचं नाही. विठ्ठल संपत्ती मिळणं दुर्लभ आहे, ज्ञान मिळणं दुर्लभ आहे, मानवी शरीर मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वा, मृदंगाच्या रेसाठी गायकासाठी टाळ्या वाजवा. आज काय खाऊन आलाय तेवढं सांगावं आम्हाला. भजे खाल्लेत, बरोबर, ठीक आहे, छान आहे. संपत्ती मिळणं दुर्लभ आहे, ज्ञान मिळणं दुर्लभ आहे, मानवी शरीर मिळणं दुर्लभ आहे. माणसाचं शरीर मिळण्यासाठी पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं, बरं का. पाप पुण्य समान समी तै पावीचे कर्मभूमी. हा, पाप पुण्य समान झाल्याशिवाय माणसाचा जन्म कधीही मिळत नाही. मृदंगाचार्य पाहुणे, आपलं काय का व्हायना समान झाले, त्याच्यामुळं आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे. पाप कमी झालं, पुण्य जास्त झालं तर माणसाचा जन्म मिळणार नाही. पाप आधी झालं की, पाप जास्त झालं की पशु पक्षादिसांचा जन्म मिळेल. पुण्य अधिक झालं की स्वर्गातल्या देवांचा वगैरे जन्म मिळेल. पण पाप आणि पुण्य समान झालं तरच माणसाचा जन्म आहे. सोपं आहे का हो? आपलं काय का होईना समान झालंय, त्यामुळं आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत. पाप पुण्य समान व्हायला किती कष्ट करावं लागतं हो. किती किती व्यवस्थित तराजू मध्यावर आला तरच माप समान होतं. तराजू समजा बाजारामध्ये आपण गेलो, 1 किलो वांगे द्यावं, मग वांगे द्यायला सुरुवात केली. दिल्याबरोबर ज्याच्यात किलोचं वजन टाकलंय आणि इकडं वांगे टाकलेले आहेत, जर किलोचं वजन खाली असेल तर वांगी काय असतात, जास्त असतात, होय, वजनाला कमी असतात. आणि किलोचं पारड वर गेलं आणि वांग्याचं पारड खाली गेलं तर काय होतं, जड होतं. मग ते व्यापारी आहेत का नाही, बरोबर करण्यासाठी किती त्यांना कष्ट करावं लागतं. कधी वांग जास्त वांग टाकलं तर आगाव होतं किलोपेक्षा जास्त, कधी कधी काढलं तर कमी होतं. मग एक अर्धा म्हणला मी कापून टाकतो वांग, चालेल का हो? नाही चालत. तसं तराजू मध्यावर येण्यासाठी कष्ट करावं लागतं, व्यवस्थित त्याला समान माप करावं लागतं. तसं माणसाचा जन्म मिळण्यासाठी पाप पुण्य समान व्हावं लागतं, तरच माणसाचा जन्म आहे, अन्यथा माणसाचा जन्म मिळणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आपल्याला आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे. पावला जे काकताली न्याय, पावला जे काकताली न्याय, पावला जे काकताली न्याय, पावला जे काकताली न्याय. नगर देव पाया, नगर देव पाया, गडो आले पावला देह काकताली न्याय, पावला देह काकताली न्याय. काकताली न्याय. आणखी सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा. खरं तुमचं पुण्य नाही, नानांचं पुण्य आहे. कधी कधी खूप मोठं नियोजन असतं, तिथं सुद्धा कधी कधी लाईट जाते, कधी कधी अडचण येते, एवढं चांगलं सामान असलं तरी लागत नाही. पण आज ही जागा चांगली आहे, या बिचाऱ्याने खूप खूप पुण्य केलं.
म्हणून कार्यक्रमाला रंगदेवता प्राप्त येते. विठ्ठल 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 पावला हा देह कागटाली न्याये. जसं आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे आपल्याला सगळ्याला मनुष्य जन्म या ठिकाणी मिळालेला आहे. एक आंधळ भवानी नगरचं कॅनलच्या कडला नदीच्या कडला हात वर करून टाळे वाजवायला लागलं. आणि कस काय तिथं 10वा चालू होता आणि 10व्याचा पिंड उचलला आणि तो कावळा उडाला. उडाल्याबरोबर आंधळ भजन करत होतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हात वर करून भजन करता करता कस काय आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. रामजाने म्हणजे आज रमजान आहे बरं का. हा. खरं रमजान या शब्दात काय आहे माहितीये का? राम आहे, राम. हा, राम आहे. जरी ते रमजान म्हटले तर शेवट रामावर, राम ज्याची जान आहे त्याला रमजान म्हणावं. विठ्ठल तसं रामजाने मला कस काय कावळा सापडला. हा, एकाला विचारलं काय आहे? म्हणले कावळा सापडलाय. ते आंधळ्याने विचार केला, कावळ्याचं आपल्याला काय करायचंय? आपण हा कावळा, आपल्याला गरज नाही, राजाला नेऊन देऊया. राजाकडे आला, राजे साहेब मला कावळा सापडलाय. राजाने विचार केला, सगळ्यात चंचल जर कोण असेल तर कावळा आहे. हा हा, पक्षात चंचल कोण असेल तर खऱ्या दूत असं ना. हा, कावळा सापडलाय. राजाने विचार केला, या आंधळ्याला मुठभर सोन्याच्या मोहरात देऊन टाका, याला कावळा सापडलाय. आणि सगळ्या पेपरला बातमी, सकाळला, पुढारीला, केसरीला, संध्याला. आणखी एखादं नाव सांगा पेपरचं. हा, पुढारी. पुढारी तुम्हीच पुढारी. पुढारी. सगळ्या पेपरला बातमी, आंधळ्याला कावळा सापडलाय, आंधळ्याला कावळा सापडलाय. राजाने मुठभर मोहरा दिलेल्या आहेत सोन्याच्या. सगळ्या आंधळ्यांनी विचार केला, आपण पण कावळा आणायचा, आपण पण कावळा आणायचा. सगळे आंधळे नदीच्या कडेला गेले, हात वर करू करू भजन करू लागले, हात वर करू करू भजन करू लागले. शेवट आंधळे मेले पण कावळा काय सापडला. कावळा एकदाच. तसा मनुष्य जन्म सुद्धा एकदाच आहे. काहींना कळाला पण मिळाला नाही, काहींना मिळाला पण कळाला नाही, काहींना कळाला पण नाही आणि मिळाला पण नाही, आणि काहींना कळाला पण मिळाला. विठ्ठल काहींना देह मिळाला पण कळाला नाही. आपल्याला माणसाला देह मिळाला पण कळाला नाही अजिबात. जर कळाला असता तर गटरात आम्ही दारू पिऊन कधीही पडलो नसतो. महिला मंडळ लय टाळ्या वाजवते, काय भानगड आहे? कुठंतरी बल लागलेला दिसतोय. माणसाचा जन्म आम्हाला मिळालेला आहे पण आम्हाला कळाला नाही. जर कळाला असता तर आपण जरा निहार वागलो असतो, सगळ्याला गोड बोललो असतो, समाजावर प्रेम केलं असतं, बहिणीला गोड बोललो असतो, भावाला गोड बोललो असतो, एकमेकाशी माणुसकीचं नातं जोडलं असतं, व्यसन कधीही केलं नसतं, वाईट कधीही बोललो नसतो, मिसरी कधीही घासली नसती. मिस्त्री आहे का कोणाकडे? असली तर द्या, आमची मंडळी पण घासते. एवढं डिलीट करा बरं का, घासत नाही. हा, मिस्त्री घासायची नाही, खूप अवघड परिस्थिती आहे. मिस्त्री घासल्यानंतर अनेक प्रकारचे आजार होतात. तंबाखू कोणी खायची नाही, एक विनंती आहे. व्यसन कोणी करायचे नाही, बिडी, तंबाखू, सिगारेट, धूम्रपान आयुष्यामध्ये कधीही करायचं नाही. जेवढा प्रपंच व्यसनाने उद्ध्वस्त झाला तेवढा प्रपंच कशानेही उद्ध्वस्त झाला नाही. बाबांनो, सामाजिक हानी होती, समाजाला त्रास होतो, नंतर कौटुंबिक हानी होते. हा, दळायलाच गेला आणि दळणच विकून आला माघारी. विठ्ठल हो, माफी
पाठीमागून बोलतोय बरं का, विषय आलाय म्हणून त्या विषयाला अनुसरून बोलतोय. मला एक विनंती करायची, आजपर्यंत कोणाचा विषय खाण्यामध्ये गेला असेल तर जाऊ द्या, आजपर्यंत कोणाचा विषय पिण्यामध्ये गेला असेल तर जाऊ द्या. गलांडे महाराज, आज तुमचं मी कीर्तन ऐकलंय, आजपासून मी दारू पिणार नाही अशी माझ्यासमोर प्रार्थना करा. 1 वर्षभर तुम्ही पाळा, 100% गलांडे महाराज तुम्हाला पुढच्या वर्षी पोषक घेतल्याशिवाय राहणार नाही. हा, व्यसनाने प्रपंच उद्ध्वस्त होतो. अनेक मग बिडी, तंबाखू, सिगरेट, धूम्रपान, कधी हे कोणी करायचं नाही. यांनी जीवन निष्फळ होतं. माणसाला देह मिळाला पण जीवनामध्ये कळाला नाही. काहींना कळाला पण मिळाला नाही. स्वर्गातल्या देवांना कळाला पण त्यांना मिळाला नाही अजिबात. म्हणून स्वर्गातले देव इच्छा करतात मृत्यू स्वर्गीचे अमर जन्म आम्हा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले देव इच्छा करतात आम्हाला जन्म मिळावा म्हणून, पण त्यांना कळाला पण मिळाला नाही. माणसाला मिळाला पण कळाला नाही. संतांना मिळालाही आणि कळालाही. पशु पक्ष्यांना मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही. गायीला मिळाला बी नाही कळाला बी नाही. गायी बैल प्राणी फक्त खाणे आणि जाग्यावर विष्ठा टाकणे, त्यांना कळाला बी नाही आणि मिळालेले बी नाही. तसं संत महात्म्यांना देहाचं महत्व कळालं आणि मग संतांनी विचार केला मनुष्य देह दुर्लभ आहे आणि शेवटी आहे संतांची भेट जगामध्ये दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेटी करुणा केली. मग तुकोबराय सांगतात मला माझ्या भाग्यानं मला संतांच्या पायाची जोड मिळाली. अभंगाचं प्रथम चरण भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय
जोडी संत पाया कोणी भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्य न भाग्य या शब्दाचा अर्थ काय हो तात्या? भाग्य म्हणजे काय? लॉटरीचं बक्षीस लागलं, माझं काय उजाडलं? काय उजाडलं? ती म्हणते बोल लागला किंवा दिवस उगावला. माझं नशीब उजाडलं, मुलगा झाला, भाग्य उदयाला आलं. हा, धनाचं गाठोड सापडलं, भाग्य उदयाला आलं. पण या मला बंगला बांधायला मिळाला, मला सगळं मिळालं, माझं भाग्य उदयाला आलं. याला भाग्य म्हटलं नाही, हे मिळणारच आहे. धन संपत्ती पैसा जमीन जमला मिळणारच आहे. पण भाग्य कोणतं आहे? संतांच्या पायाची भेट झाली, संतांच्या निकटवास बरा संता पाय निकटवास भाग्य तरी तोगे धनपुत्र तारा निकटवास बरा संत पगी भाग्य तरी नोहे धनपुत्र तारा निकटवास बरा संतापायी. पत्नी चांगली मिळणं भाग्याने मिळत असते. तू कोबरांशी बायको तर रोज सकाळी उठल्या उठल्या देवाची पूजा करायची ऐवजी महाराजांचीच पूजा करायची. अहो, सकाळी उठलं की भांडलं बी पाहिजे. हा, आमची बायको म्हणते मी घरचं काम करू का, पोरांचं करू का, रानातलं करू का, काय करू? म्हटलं तू काय करू नको, फक्त तुझं तोंड बंद कर, बाकी सगळं मी करतो. चला, असो आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपण काय केलं पाहिजे? आपलं भाग्य कोणतं आहे? भाग्य पत्नी मिळणं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. चांगली पत्नी मिळणं, प्रापंचिक मिळणं भाग्य आहे. संतांच्या पायीची जोड मिळणं भाग्याची गोष्ट आहे. आज मला एक आवर्जून उदाहरण सांगायचंय. वाल्मिक ऋषींचं आडनाव काय होतं? दादा का सांगा की, बोला बोला. वाल्मिक ऋषी, वाल्या, लगेच लक्षात येतं की राव. हा, वाल्या कोळी आयुष्यभर लुटालूट केली, आयुष्यभर वाल्या कोळीनी चोऱ्या केल्या. वाल्या कोळ्यांनी अर्ध्या आयुष्यामध्ये चोऱ्या केल्या आणि अर्ध्या आयुष्यामध्ये वाल्या कोळ्यांनी शतकोटी रामायण लिहिलेलं आहे. शतकोटी रामायण लिहिलं. म्हणून खऱ्या अर्थाने कधीतरी वाल्मिक ऋषींची वाल्मिक जयंती साजरी करत चला, ऋषी जयंती साजरी करत चला. आयुष्यभर चोऱ्या केल्या, धन संपत्ती गोळा केली वाल्मिक ऋषींना. माणसं मारायची, एक माणूस मारला की एक दगड एक रांजणामध्ये टाकायचा. केवढा टाकत होते हो?
एक जण म्हणतोय नारळ एवढा. नारळ घेऊन गेले ना आता कोणतरी. हा पिशवीच मांडली राव. सारखं पोरांचं लक्ष त्याच्याकडे आहे. प्यायला मिळेल प्यायला मिळेल प्यायला. हा माने महाराज मध्ये एवढा आहे. हा ठीक आहे असं. मौरी एवढा खाडा. वाल्मिक ऋषी एक माणूस मारला की रांजणामध्ये टाकत होते. असे 7 रांजण खऱ्या अर्थाने माणसं मारून भरली होती. किती पाप केलं वाल्या कोळ्याने. आणि एक दिवशी कोराड घेतली आणि शिकार शोधायला गेले. वाल्या कोळ्याला शिकारच सापडली नाही त्या दिवशी. बोलू नका पैलवान लक्ष द्या. वाल्या कोळ्याला शिकारच सापडली नाही आणि सहज देवाच्या मनात आला रामकृष्ण हरी वाल्याचा मला उद्धार करायचा आहे. देवाच्या मनात आलं ना देव येड्याचा पण उद्धार करतो. फक्त मनात याय पाहिजे देवाच्या. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे न चाले ना. कोणाचं चालत नाही. देवानी नारद महर्षीला सांगितलं नारद महर्षी जावा या वाल्याने भरपूर पाप केले भरपूर संपत्ती लुटली या वाल्याचा तेवढा उद्धार करा. नारद महर्षी निघाले. नारद महर्षीचे एक काम आहे कळे लावे जे नारदे. गावात सुद्धा काय काय नारद असतात. त्यांनी कळ लावली की आपलं वाटोळ होतं. पण त्या नारद महर्षींच्या कळ लावण्यामध्ये जगाचं कल्याण झालेलं आहे. नारद महर्षी खाली आले विना हातामध्ये शिपल्या भजन करत आले. नारायण 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 भजन करत नारद महर्षी खाली आले. वाल्याला वाटलं आपल्याला गिरायक आलं. रोडवरच उभा राहिला. तलवार उपसली आणि नारद महर्षींच्या अंगावर वाल्या कुऱ्हाड घेऊन धावला. काय असेल तर रोकड धन काढा कॅश काढा. आताच्या भाषेत फोन पे करा. गायक वादक थांबत नाहीत. कीर्तन झाले की लगेच निघून जातात. म्हणलं नारळ नाही फोन पे करा. हा गाडीचा हप्ता भरायचा आहे ना. हा मसवड गाडी चला फोन पे करा. नारद महर्षी म्हणाले वाल्या आजपर्यंत तू किती पाप केलेला आहे. वाईट मार्ग सोडून दे चांगल्या मार्गाला प्रवृत्त हो. वाल्याने सांगितलं तुम्हाला कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही. काय असेल तर रोकड धन काढा कॅश काढा आणि रस्ता धरा. असं म्हटल्याबरोबर नारद महर्षी म्हणाले वाल्या अरे तू धन संपत्ती जमीन जुमला कमवतोय कुणासाठी कमवतोय. म्हणला माझ्या बायका मुलासाठी पाहुण्यांसाठी कुटुंबासाठी मी कमवतोय. बर तुझ्याकडून पाप घडतंय. या पापात घरचे अर्धे सहभागी होतात का जाऊन विचारून ये. वाल्या कोळी म्हणला नारद महर्षी तुम्ही हिथच थांबा जाऊ नका अजिबात बरं का हिथच थांबा. झाडापाशी थांबले. म्हणले मी जाणारच नाही. घरी आले सगळ्या पाहुण्यांना गोळा केलं. माझ्याकडून पाप घडतंय. मी धन संपत्ती लुटतोय तुमच्यासाठी लुटतोय. माझ्याकडून पाप घडतंय. या पापात अर्धे सहभागी होचाल का. पाहुणे पळूनच गेले. हा मतलब के हे लोग फक्त प्रेमापोटी मतलबाची दुनिया स्वार्थी दुनिया असते बाकी काही नाही. दिल्या घेतल्या असे अंतकाळेशे कोणी नाही. वाल्याने विचार केला आपली पत्नी अर्धांगिनी तिला आपण साडी चोळी केलेली आहे. तिला गळ्यामध्ये मिनी गंटन केलेलं आहे. सगळं मी घेतलेलं आहे. माझ्या बायकोला विचारावं. वाल्याने बायकोला विचारलं अगं इकडे मी धन संपत्ती लुटतोय तुमच्यासाठी कमवतोय आणि माझ्याकडून पाप घडतंय. या पापात तुम्ही अर्धे सहभागी होचाल का. डायरेक्ट नाही म्हणली नाही बरं का. ती घरात गेली. 2 मिनिटांनी घरातून बाहेर आली आणि हासा हात हलवत आली. विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला. वाल्या कोळ्यांना म्हणाली पती देव हाताला विंचू चावलाय. पार कोपरापर्यंत वेदना येतात मुंगे येते त्या यातल्या अर्ध्या वेदना तुम्ही घ्यावं. वाल्या कोळी म्हणला घेता येत नाही अगं. तिनं हात शांत केला आणि सांगितलं तुम्ही केलेलं पाप सुद्धा तुम्ही केलेलं कर्म सुद्धा मला अर्ध घेता येणार नाही. तुमचं तुम्हाला भोगावं लागेल. वाल्याला वैराग्य झालं. मनात विचार आला या जगात आपलं कोणीही नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी.
प्राण्या मायेचा बाधा नाही रे. नाही रे. नाही रे नाही कुणाचे कुणी बहीण कुणाची कोण कुणाचे सखे सोय रे मेल्या माझे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. वाल्याला वैराग्य झालं थोडं जास्त झालंय आणि वाल्या कोळी नारद महर्षींच्या जवळ आला आणि सांगितलं नारद महर्षी माझ्याकडून पाप घडले पर्वता एवढं पाप झालंय फक्त या पापातून मला मुक्ती द्या. नारद महर्षींनी सांगितलं खरं तुला पश्चाताप झालाय ना. म्हणले खरंच पश्चाताप झालाय. आता प्रपंचाचं तोंड कधी बघणार नाही कधीच बघणार नाही. काय बायका मुलाचं खरंय काय प्रपंचाचं खरंय. कधीतरी आपण कीर्तन ऐकले असं म्हटलं पाहिजे हो. काय बायका मुलाचं खरंय काय कुणाचं खरं नाही. महाराजांनी भजन करायला सांगितलंय. भजन करत जायचं डोंगरात जायचं भजन करायला. एक जणाला असंच वैराग्य झाला म्हणला काय कराय बायका मुलांचं काय कराय शेतीचं काय कराय कुणाचं प्रपंचाचं काय खरं नाही. महाराजांनी सांगितलंय भजन करायचं. निघालो भजन करायला. जाता जाता लिमटेक पर्यंत गेलं. त्याला म्हणलं येड्याला का नाही तुला जमायचं. नाही नाही म्हणला काय बायका मुलाचं खरंय काय खरंय म्हणला. तुम्ही सांगितलंय ना भजन करायचं भजनच करणार म्हणला. आता घरीच येणार नाही. गेलं जंगलात. कस तरी 2 तास संध्याकाळी 8 वाजेपर्यंत बसलं आणि डोळ्यासमोर भजन करता करता राम येता येता बायकोच डोळ्यासमोर आले. मनात म्हणतय ती जेवली का नाही कोणास ठाऊक. ती म्हणजे कोण कळालं ती जेवली का नाही कोणास ठाऊक. आलं महागारी. म्हणलं काय झालं रे. म्हणलं नाही राव आपल्याला जमते. प्रपंच सोडणं एवढं सोपं नाही. वैराग्य प्राप्त होणं सोपं नाही. वाल्याला खरं वैराग्य झालं आणि सांगितलं बोला मला काहीतरी मंत्र सांगा. नारद महर्षीने सांगितलं एक कर तुझं पाप धुवून घालवायचं असेल तर राम म्हण राम. काय म्हण म्हटले म्हणा की म्हणा. आता इकडं हा समोर काय काय म्हणतात लांब. हा काय काय हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. काय काय हा मंत्र म्हणता येत नाही. कसं म्हणतं माहितीये का आलं याम आलं आलं कुठनं म्हणजे डोंग वरनच आलं ना. काय यम शब्द आठवतो पण राम शब्द आठवत नाही. वाल्याला सांगितलं राम म्हण राम. वाल्याचं पाप भरपूर झाल्यामुळं वाल्याला राम म्हणता येत नव्हतं. वाल्या काय म्हणायचा मरा 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 मरा. नारद महर्षी म्हणले मरा मरा का व्हायना म्हण. एक दिवशी तुझं राम झाल्याशिवाय राहणार नाही. मारा मारा यही मंत्र उनके अंदर भेदा वाला था तो वाल्मिक हुआ जब बेटे हुई नारदा. नारदासारख्या महान पुरुषांची भेट झाली आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. 1000 वर्ष तप केलं. राम 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 राम. आजही कणेरीमध्ये एक मंत्र चालू आहे. 45 वर्ष झालं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुवर्य संत काळे महाराज की कणेरी क्षेत्रामध्ये मारुतीची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा रामदास स्वामींनी केलेले महान संतांनी केलेले. महान संतांचे पदस्पर्श या भूमी लागलेले आहेत. म्हणून आज वार कोण वार आहे हो
पाहुणं जाऊन आलाय, आता जायचंय. हा सर, आज वार शनिवार आहे, मारुतीचा वार आहे. हे दुःख भाजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार प्रभू रामचंद्र भगवान की. म्हणून आजही कणेरी क्षेत्रामध्ये 45-50 वर्ष मंत्र चालय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तिथली माती हा मंत्र जप करते, तिथली झाडं तिथला मंत्र जप करतात, तिथले प्राणी ओम नमो भगवते मंत्र जप करतात, पण माणसं जप करत नाही. करतोय आपण नाही करत. बाबांनी रोपटा लावलं तसं राम मंत्र वाल्या कोळ्यांनी जपला. 12-15 वर्ष वारुळ तयार झालं आणि त्या वारळातून आवाज यायला लागला, राम राम राम. सगळं पाप वाल्याचं धुवून गेलं. नामाने पाप धुवून जात, देह पवित्र झाला. आणि नारद महर्षांनी सांगितलं, उठ वाल्या, तुला महान कार्य करायचंय. कोणतं कार्य करायचंय सांगा, काय करू. सांगितलं, 60,000 वर्षानंतर प्रभू रामचंद्र रघुकुळात जन्माला येणार आहेत, त्यांचं रामचरित्र लिहायला सुरुवात कर. भाग्यवान आहोत. वाल्या कोळ्यांनी अर्ध्या आयुष्यात चोऱ्या केल्या आणि अर्ध्या आयुष्यात शतकोटी रामायण लिहिलं. असे पवित्र कार्य संगती कोणाची घडली भाग्यानं. नारद महर्षी महान संत आहेत. भाग्याचा उदय ते हे जोडे बहुत दिस भाग्यवून याचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संकटाला पावलो उठ पडले बहुत दिवसा भाग्यवून याचा ठसा झालो सन्मुख तो कैसा भजनी मंडळासाठी टाळ्या वाजवा, सिस्टीम साठी टाळ्या वाजवा. दिनेश दादा ठरल्यापेक्षा त्यांना 500 वाढवून द्या आणि तुम्ही बी दिनेश दादाला मागून घेऊ नका. एक नंबर. भाग्यानं वाल्या कोळ्याला म्हणजे वाल्मिक ऋषींना भेट झाली, म्हणून आपल्याला सुद्धा नानांच्या स्मरणात भाग्यानं जोड मिळाली. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. आता एकदा त्या संतांची पायाची जोड मिळाली, त्यांच्या चरणी माथा टेकवायचा. बरं का, माथा टेकवायचा. काय माणसं हातात हात देतात बरं का, नमस्काराची परंपरा. हातात हात दिल्यावर त्याला काय म्हणते तो, समजा असं हातात हात देणे. ओम सांग रे बाळा, हातात हात देणे. माणसाला प्रश्न विचारला की एकमेकाच्या तोंडाकडे बघते दाव. काय 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 म्हणते त्याला, काय हातात हात देणं त्याला काय म्हणतात, सेकंड. थँक्यू. सेकंड असेल किंवा काय असेल, परंपरा आहे. पण खऱ्या अर्थाने विठ्ठल हो, पूर्वी आपण लग्न कार्यामध्ये सगळ्यांना भेटायचो, आलिंगन द्यायचो. ही परंपरा आहे. राम राम पाहुणं, हा शिंगडे पाहुणं, राम राम, राम राम पाहुणं, राम राम पाहुणं, राम राम केला पाहिजे, नमस्कार घातला पाहिजे. तसं जीवनामध्ये आपण संतांच्या चरणावर माथा टेकवावा. आपण थँक्यू द्यायची नाही बरं का, हातात हात द्यायचा नाही, माथा टेकवायचा. आपण त्यांच्या चरणावर डोकं टेकवायचं. आता कीर्तन झाल्यावर सगळ्यांनी महाराजांच्या चरणावर काय टेकवायचं, माथा टेकवायचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा.
आता एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि 5 मिनिटांमध्ये सेवा पूर्ण करू. फुलं वाटायला सुरुवात करा. एक मला भजन घ्यायचंय आता सिस्टीम छान असल्यामुळं. मला आवाज दे ऐकू द्या. बाळो मामा हो बाळो मामा म्हणा म्हणा सर्वांनी म्हणा. सगळ्यांनी म्हणा. बाळो मामा हो बाळो मामा बाळो मामा ताली वाजवा. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे लटके न बोलो आम्ही वर्तमान कोटे लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे लटके न बोलो आम्ही वर्तमान कोटे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा अवगा दांगड देंगा ग अवगा दांगड देंगा ग अवगा दांगड देंगा ग अवगा दांगड देंगा ग आवगा नागड देंगा ग आवगा नागड देंगा ग आवगा नागड देंगा ग आवगा नागड देंगा ग नको 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 घाल पिंगा ग नको 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 घाल पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग नको नको घालू पिंगा ग देत जाणा तुम्ही देत जाणा टिपऱ्यावळाच्या गाई गो येता जाणा तुम्ही देता जाणा टपऱ्यावळाच्या गाई गो करोनी उचेता करोनी उचेता प्रेम खाली हृदयात दान
फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका. नवर फिरवी तुम्ही डुगडुगू ऐका. तुम्ही डुगू डुगू ऐका. तुम्ही डुगडुगू ऐका. डुगू ऐका. डुगडुगू ऐका. हात वर हात वर पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वा मृदंगाचार्य टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊलीचा वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तपरायण आमचे आदरणीय लाडके नानांचं हे द्वितीय पुण्यस्मरण पुण्यतिथी आपण या कोळी परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. नाना एक आदर्श व्यक्तिमत्व. नानांचा माझा आमचे रतनमामा गलांडे इथं मी येत असताना एक दोन वेळा नानांची आमची ओळख झाली आणि तिथून पुढं नानांनी खऱ्या अर्थाने आमच्यावर प्रेम करायला सुरुवात केली. नानांनी मला बऱ्याच ठिकाणी कीर्तन सेवा देण्याचा योग नानांनी प्राप्त करून दिला. गेल्या 2-3 वर्षाच्या अगोदर नानांचा माझा कुठंतरी कारखान्यावर आल्यानंतर या ठिकाणी भेट व्हायची. पाहुण्यांच्या संबंधातून नानांचं प्रेम या ठिकाणी जोडलं होतं. एक मन मिळावू स्वभाव, एक हसतमुख स्वभाव, एक प्रामाणिक स्वभाव आज या कुटुंबातून हे तीर्थ घरातून मावळलं. एक मुलगा दिनेश दादा आणि घरातल्या 4-5 मुली. सगळं मिळेल तुम्हाला. पैसा मिळेल, धन मिळेल, शेती मिळेल, संपत्ती मिळेल, पण वडील कधीही मिळणार नाहीत. एखादं झाड दारामध्ये आहे, खूप मोठा वटवृक्ष झालेला आहे, आणि जर एखादा वटवृक्ष वादळामध्ये जर कोलमडला पडला गेला तर तिथली सगळी जागा मोकळी दिसती. तशी आज या कुटुंबामध्ये सगळं भरपूर आहे, फक्त एकच कमी, ती म्हणजे दिनेश दादांना आपल्या वडिलांची नानांची कमी आहे. सगळ्याला प्रेम नानांनी दिलं. मुखात सुखाची साखर ठेवोनी जोडले जन्माचे नाते. रामाच्या रूपात जपला माणूस मारोते रायाचे छाते. वाघाचे लेलाने कपाळे टेळा तो ओजेड अंधारासाठे. भनक भेतेचे नवाते भावाते आभाळ रे माझ्या पाटे. देवोने किनारा मनाच्या होडेचा सारंग हारापला. माझा आनंद 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 हारपला. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी. पडली नजर तुझे त्याच्यावर अखंड राहिला ऋणी. माझा आनंद 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 हरपला. आज घरामध्ये त्यांच्या मुली पोरक्या झाल्या. मुली सगळ्यात जास्त घरात प्रेम वडिलांचं मुलीवर असतं. मी आमच्या राणोताईंच्या घरी तांदूळवाडीला एकदा नानांनी मला कीर्तनाला नेलं होतं. महाराज मला ताईच्या घरी एक कीर्तन तुमची सेवा करायची. एक 7-8-9 वर्षापूर्वी आम्ही कीर्तन केलं. एक खूप मोठा आधार मुलींसाठी नानांचा. काय पाहिजे ते मागा, मी आयुष्यभर तुम्हाला द्यायला तयार आहे. 24 तास मुलींसाठी वडिलांचा दरवाजा मोकळा असतो. आज प्रत्येकाने प्रेम केलं आईवरती, सेमिनार झाले आईवरती, कविता झाली आईवरती,
चित्रपट झाले आईवरती, पण बापावरती चित्रपट झाला नाही. कविता कुणीही बापावर केली नाही. वडील फाटकी कपडे घालतात, पण मुलाबाळासाठी चांगली कपडे घेऊन देतात. वडील तुटकी चप्पल पायामध्ये घालतात, पण मुलींसाठी मुलांसाठी चांगली कपडे घेऊन देतात. एका वेळच्या जेवणाची जिला चिंता आहे त्याला आई म्हणावं, आणि आयुष्यभराच्या जेवणाची जो व्यवस्था करतो त्याला बाप म्हणावं. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कसे ठेगळ जोडलेले, उभ्या आयुष्याला त्याने कसे कातर लावलेले. मला कसा होत कुणी बाबा म्हणताना, उरी उंद कदटतो या गोष्ट बापाची संगतना. पैसा मिळेल, धन मिळेल, शेती मिळेल दिनेश दादा, पण वडिलांचं प्रेम आयुष्यामध्ये माणसाला कधीही मिळणार नाही. नानांनी खूप प्रॉपर्टी कमवून ठेवली तुमच्यासाठी. तुम्हाला या घरामध्ये काही आणायची गरज नाही, भरपूर कमवून ठेवलं. फक्त करायचंय आणि घरामध्ये खायचं आहे. तुम्हाला दुःख आहे, बहिणींना दुःख आहे, याच्यापेक्षा जास्त दुःख तुमच्या आईंना म्हणजे नानांच्या पत्नींना, आपल्या मावशींना. खऱ्या अर्थाने ज्या सौभाग्यवतीला पती आहेत त्यांना पतीचं महत्व कळणार नाही, पण ज्या सौभाग्यवतीचे पती गेलेले आहेत, जिवंत असून सुद्धा मेल्यासारखं जीवन असतं. कशी काळाची चाहुलाली बाग सुखाची करपून गेले, कस विपरीत घडलं सार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आभाळाना बोलावेला ओढ रक्ताला लागले, काळजाच्या पणतीत प्राण ज्योत शहारली. नानांच्या आईंच्या पुण्यस्मरणाला मी इथं पाहुणा आपण कीर्तन केलं होतं. आम्ही नानांनी मला बोलवलं होतं. आज नानांचे मित्रमंडळी सगळे या ठिकाणी आलेले आहेत. आयुष्यात माणसाने एक तरी मित्र आपल्या जीवनामध्ये जोडला पाहिजे. दिनेश दादा, नानांचे जेवढे मित्रमंडळी आहेत तेवढे सगळे मित्रमंडळी तुम्हाला जोडायचे आहेत. पुन्हा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. असं एक प्रेमळ व्यक्तिमत्व नानांचं आज या घरातून हरपलं गेलं. बापाचं प्रेम हे अतूट प्रेम असतं. मुलीच्या लग्नात सगळी माणसं जीवन जातात, पण त्या मुलीच्या लग्नामध्ये मुलीचा बाप दिवसभर उपाशी असतो. सगळ्याला म्हणतो जीवन जावा, जीवन जावा, पण बाप उपाशी राहतो. बाशिंग बांधलेली मुलगी बघितली की बापाला रड म्हणावं लागत नाही. जसे धरणाचे दरवाजे मोकळे व्हावेत, पाणी गंगेच्या दिशेने व्हावं, तसे वडील राहतात. प्रत्येकाला मुलगी असते. बाप आयुष्यात एकदा रडतो, कधी रडत नाही, पण मुलगी सासरी जाताना रडतो. ताई, सुखाने प्रपंच कर, काय पाहिजे ते माग. बाप कधीच कुणाच्या पुढे झुकत नाही, पण मुलीच्या सासूच्या पुढे जातो, सासरेच्या पुढे जातो आणि बाप हात जोडतो. विहीन बाई विनंती करीतो, पदरात घ्याव मला. विणबाई विनंती करतोय, माझा एकुलता एक काळजाचा तुकडा मी तुम्हाला अर्पण केलाय. प्रत्येक मुलीचा बाप सकाळी किंबहुना संध्याकाळी आपल्या पोरीला फोन लावतो. ताई, तुझं बरं चाललंय का ग? तुला काय कमी आहे का ग? तुला काय पाहिजे ते माग, मी आज द्यायला तयार आहे. नानांना आज 5 मुली आहेत. खऱ्या अर्थाने एक आधार देणार एक वडील घरातून निघून गेले, पण तुम्ही काय पोरक्या झाला नाही अजिबात. तुम्हाला आई आहे. खऱ्या अर्थाने दिनेश दादा, तुम्हीही काय पोरके झाला नाहात. अजून तुम्हाला मायेनं तोंडावून हात फिरवणार
आईचं प्रेम अजून आहे. शेवटपर्यंत तुमच्या कुटुंबाला आई प्रेम करत राहणार, मदत करत राहणार, तुम्हाला जिव्हाळा देत राहणार, कधीही कमी पडणार नाही. म्हणून उरामंदी माया त्यांच्या काळ्या मेघवाणी दाखवेना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जेजो संसाराचा गाढा हाकला पटामध्ये हसो जरे कणावा कला. गडीभर तो थांब जरा ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. नाना आजारी पडले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 1 महिना ऍडमिट होते. महिनाभर सगळे झटले. कसे तरी नाना बरे झाले. पण भगवंताने हळूहळू त्यांची तब्येत ढासळली गेली आणि नाना जगाचा निरोप घेऊन गेले. नानांच्या बहिणी असतील, त्यांनाही वाटत असेल आमचे बंधू होते, निघून गेले आम्हाला सोडून. नानांचे भाव या ठिकाणी आहेत, त्यांनाही वाटत असेल हात सारखं बळ काढणारं, लात मारेल तिथं पाणी काढणारं बळ आज आमचा भाव पाठी राखा आमच्यातून निघून गेला. म्हणून भावाने भावावर प्रेम करावं, सर्वांनी एकमेकावर प्रेम करावं. असं एक नाना आपल्या या परिवारातलं कुटुंबातलं प्रेम, आम्हालाही देणारं प्रेम, आमच्या पाहुण्यांना देणारं प्रेम निघून गेलं. झालेली सेवा, एवढं मोठं पुण्यस्मरण दिनेश दादाने केलं. तुम्हाला 100% नानांचे आशीर्वाद मिळणार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम.